सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची 64वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत दिनांक 26 जुलै रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता सिन्नर फाटा येथील निसर्ग लॉन्स या ठिकाणी संपन्न झाली आहे। 31 मार्च अखेर बँकेची सभासद संख्या 77,222 इतकी असून वसूल भाग भांडवल रुपये 22,77,00,000 इतके आहे। बँकेच्या ठेवी रुपये 688 कोटी 92 लाख, कर्ज रुपये 438 कोटी 69 लाख असून मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी 138 कोटी 87 लाखांनी व्यवसायात वाढ झालेली आहे। सर्व तरतुदी वजा जाता 6 कोटी 98 लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे। या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत भूतडा, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, संचालक सुनील कुमार आडके, जगन्नाथ आगळे, मनोहर कोरडे, श्रीराम गायकवाड, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, वसंत अरिंगळे, रमेश धोंगडे, नितीन खोले, विलास पेखळे, गणेश खरजूल, योगेश नागरे, सुधाकर जाधव, प्रकाश गुघे, रामदास सदाफुले, संचालिका रंजना बोराडे, कमल आडाव, तज्ञ संचालक सर्व ॲडव्होकेट सुदाम गायकवाड सह अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बँकेने आर्थिक लेखाजोखा पूर्ण करण्यात नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कडक आर्थिक धोरणानुसार बँकेस घालून दिलेल्या आर्थिक मापदंडांचे पालन करून बँकेच्या नेट NPA प्रमाण 0% राखण्यात यशस्वी झाले असल्याचं बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, देवळाली कॅम्प। आज या ठिकाणी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची 64वी सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। खरं तर आजच्या या सभेमध्ये सभासदांनी अनेक काही गोष्टी, अनेक काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले, अनेक सूचना सभासदांनी मांडल्या आणि त्या सर्व सूचना आपण जर एकंदरीत बघितलं तर त्या बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून होता। भविष्यामध्ये त्यांच्या सूचनावर अंमलबजावणी झाल्यानंतर बँकेची प्रगती होईल यात मात्र माझ्या मनात शंका वाटत नाही। आपण सर्व लोक बँकेवर प्रेम करतात आणि म्हणून आज बँकेची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय चांगली परिस्थिती आहे। आज आपल्याला ढोबळ नफा 11 कोटी 20 लाख रुपये झालेला आहे। नेट नफा 6 कोटी 90 लाखापर्यंत गेलेला आहे आणि निश्चितपणे दरवर्षी आपण नफा होतो आणि आपली बँक अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आहे। फायनान्शियली स्ट्रॉंग अँड वेल मॅनेजमेंट याच्यामध्ये आपल्या बँकेची गणना झालेली आहे। रिझर्व्ह बँकेत तसं आपल्याला केलेलं आहे आणि म्हणूनच आपण नव्याने 3 शाखा या ठिकाणी उघडलेल्या आहेत। सायखेड्याला उघडली आहे, साकूर फाट्याला उघडलेली आहे, विल्लोळीला उघडलेली आहे। हे या ग्रामीण भागामध्ये उघडण्यामागचा हेतू एवढाच आहे की हे जे काही नाशिक रोडची बँक आहे हिचा ग्रामीण भागाशी टच आहे। अनेक शेतकरी बांधव आपले सभासद आहे आणि ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या मार्फत त्यांचा फायदा व्हावा, त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामीणमध्ये या बँका उघडलेल्या आहे। भविष्यामध्ये आता 31 शाखा झालेल्या आहे, भविष्यामध्ये अजून शाखा या ठिकाणी वाढतील आणि निश्चितपणे जे काही सभासद आहे त्यांचं आणि ग्राहकांचं बँकेवर प्रचंड प्रेम असल्यामुळे सातत्यानं बँकेची प्रगती होताना आपण बघतो आहे।